डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे। डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी वापी, सेलवास, बलसाड, ठाणे, मुंबई येथे जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये हा उद्देश ठेवून शासनाने सन 2005 मध्ये 2 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत प्रशस्त इमारत उभारण्यात आली। तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आली। रुग्णांसाठी अद्ययावत यंत्रसामुग्री दिली, पण ही यंत्रसामुग्री धूळ खातच पडली आहे। 2 कोटी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले, पण ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुविधांचा वानवा आहे, डॉक्टरांची कमतरता आहे। असे असताना एवढं मोठं प्रशस्त हॉस्पिटल असून सुद्धा येथील जनतेला, रुग्णांना वापी, सेलवास, वलसाड या ठिकाणी जावे लागते। पालघर जिल्हा एवढा मोठा असून सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये एकही सुसज्ज हॉस्पिटल नाही। आता 26 तारखेला दुःखद घटना झाली होती। एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता। डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला। ही घटना दुःखद घडल्यानंतर झोपी गेलेले शासन जागे झाले आणि त्यानंतर आता कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये खासदार, आमदार भेटी देत आहेत। आताच खासदार हेमंत सवरा यांनी भेट दिली, म्हणजे एखादी घटना, दुर्दैवी घटना घडण्याची हे लोक वाट बघत आहेत का, हेच एकंदरीत दिसत आहे। 2020 पासून या हॉस्पिटलमध्ये जी पद रिक्त आहे ती अजूनही 2024च्या एंडिंगला सुद्धा ही पद रिक्तच आहेत। म्हणजे ही पद शासन भरणार आहे की नाही हाच प्रश्न भेडसावत आहे। हे रुग्णालय 50 बेडचे आहे, मात्र येथे तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे उपजिल्हा रुग्णालय ओपीडी वरच चालले आहे। येथे सोनोग्राफी करण्याची यंत्रणा आहे, परंतु तेथील ती सुद्धा बंद आहे। शिवाय बालकांना ठेवण्यासाठी जी काचेची पेटी असते ती देखील बंदच आहे। मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी येथे एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे। काही वेळा बाहेरील व्यक्ती बोलावून शवविच्छेदन करावे लागते, याचा भूर्दंड मृतांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो। येथे 3 रुग्णवाहिका आहेत, पण सध्या स्थितीत एकच रुग्णवाहिका सुरू आहे। तर रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याने ती गॅरेजला उभी आहे। त्या रुग्णवाहिकेचे नियोजन करणारा कर्मचारी अधिकृत रुग्णवाहिका एकच असल्यामुळे रुग्णांना बाहेरील खाजगी गाडीला रुग्ण घेऊन पाठवले जातात। ही भयंकर घटना आहे। उपजिल्हा रुग्णालयाचा पदभार वैद्यकीय अधीक्षक पद आजवरही रिक्तच आहेत। अशामुळे कधी कधी मोठा अपघात झाला तर एक ते 2 डॉक्टर असल्यामुळे त्यांची मोठी तारांबळ उडते। अशा वेळी गंभीर रुग्णांना बाहेरचे हॉस्पिटल रेफर केले जाते। अशीच घटना 26 तारखेला घडल्यामुळे त्या महिलेला सेलवास या ठिकाणी पाठवावे लागले। तर झोपी गेलेले शासन आता तरी जागे होणार का? 2020 पासून कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी पद रिक्त आहेत ते आता तरी भरणार का, की अजूनही रुग्णांची हेळसांड सुरूच राहणार आहे? निष्पाप लोकांचे बळी सुरूच राहणार आहेत? जी पद रिक्त आहेत ती 2025 मध्ये सुद्धा ती रिक्तच असणार आहेत का? शासन आता तरी जागे होणार का? असे एक नव्हे अनेक प्रश्न रुग्णांना भेडसावत आहेत। जी 26 तारखेला दुःखद घटना घडली होती त्याच्यानंतर सर्वांनी आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे जे आरोप केले होते, त्याच्यानंतर आम्ही आज जी पिंकी डोंगरकर आहे त्यांच्या फॅमिलीशी जाऊन बातचीत केली। त्याच्यानंतर आता आम्ही कासा या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। आम्ही येथील डॉक्टरांशीही बातचीत केली, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी सविस्तर माहिती जाणून घेतली की त्या दिवशी नक्की काय झालं होतं। ज्या पिंकी डोंगरकर आहेत त्यांची परिस्थिती क्रिटिकल अवस्थेमध्ये होती। जेव्हा त्यांना दवाखान्यामध्ये आणलं होतं त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं। डॉक्टरांनी आम्हाला अशा माहिती सांगितलेल्या आहेत। त्याच्यानंतर जसं बघायला गेलं तर कासा हॉस्पिटल हे 50 खाटांचं सुसज्ज हॉस्पिटल आहे, पण इथे सुसज्ज हा शब्द बोलताच येणार नाही, कारण ह्या दवाखान्यामध्ये आम्ही डॉक्टरांची बातचीत केली तेव्हा आम्हाला असं माहिती पडलं इथे अनेक पदं ही रिक्त आहेत, इथे मेन डॉक्टर नाही आहेत। त्याच्यामुळे अशा घटना घडत आहेत। शासनाने पालघर जिल्हा एवढा मोठा हॉस्पिटल आहे तर शासनाने
इथे जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे सर्व सुविधा पुराव्यात, जेणेकरून ज्या अशा घटना आहेत त्या पुढे जाऊन अशा घटना घडणार नाहीत. कारण जेव्हा आपण बघितलं जातं का, जेव्हा सांगितलं का 108 ॲम्ब्युलन्स आहे, जी ॲम्ब्युलन्स आहे ती उपलब्ध झाली नव्हती, पण इथे जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा कासा हॉस्पिटलच्या स्वतःच्या 3 ॲम्ब्युलन्स आहेत. जेव्हा डॉक्टर बोलतात का तिची परिस्थिती क्रिटिकल होती, तिच्यावर आम्ही उपचार केलं, पण त्याच्यानंतर इथे ज्या अत्यावश्यक सुविधा पाहिजेत त्या इथे सुविधा नाही आहेत, त्याच्यामुळे तिला वलसाड या ठिकाणी न्यावे लागले. मग पालघर जिल्हा एवढा मोठा असूनसुद्धा ह्या पालघर जिल्ह्यामध्ये दवाखान्यांची इतकी बिकट अवस्था आहे का? जेव्हा एखादी अशी घटना घडते तेव्हा ह्या दवाखान्याला आत्ताच राजेंद्र गावित आहेत, प्रत्येक खासदार आमदार भेटी देऊन येतात. त्याच्यानंतर ते फक्त डॉक्टरांना सांगतात का आता हे करू ते करू, त्याच्यानंतर हे पाठ फिरवतात. म्हणजे परत अशी घटना घडण्याची हे लोक वाट बघतात का? आत्ताच आपण बघितलं तर कासा हॉस्पिटल हे 50 खाटांचं हॉस्पिटल आहे, फक्त 50 खाटांचं हॉस्पिटल हे देखाव्यापुरती आहेत, इथे पाहिजेत तेवढ्या सुविधा नाही आहेत. आणि आता परत 100 खाटांचं इथे हॉस्पिटल होणार आहे असं सांगितलं जातं, कारण ह्याच हॉस्पिटलमध्ये 100 खाटा होतील, रुग्णांची एवढी व्यवस्था होईल. तेव्हा 50 खाटा आहेत त्यांच्यासाठी, त्याच रुग्णांसाठी इथे सुविधा नाही आहेत, आणि आता 100 खाटा म्हणजे परत परिस्थिती ही जैसी तीच होणार आहे. वलसाडसारख्या वापीसारख्या ठिकाणीच ह्या पेशंटला न्यावे लागते, कारण इथे सुविधांचा वाणवा आहे. डॉक्टरांशी आम्ही बातचीत केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला इथली घटना, जी काय मेन परिस्थिती आहे ते आम्हाला सांगितलेलं आहे. खरंच शासनाने आत्ता तरी जागे व्हावं आणि पालघर जिल्ह्यामध्ये आत्ता तरी सुसज्ज हॉस्पिटल तयार व्हावं अशी जनतेची मागणी आहे. तसेच डॉक्टरांचीही अशीच मागणी आहे का जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये नीट सुविधा उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून जनतेचे हाल होणार नाही आणि गरीब जनतेचे मृत्यू होणार नाहीत. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, कासा.